आज लग्नाचा दिवस होता, पण सूर्याचं तापमान चांगलंच वाढलेलं होतं. कारण सुनीलच्या घरच्यांनी त्याचं लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध लावून दिलं होतं. असं नव्हतं की सुनीलला दुसरी कोणी मुलगी आवडायची, पण त्याला माधुरीशी लग्न करायचं नव्हतं, कारण तिचं वय अजून खूप लहान होतं. सुनीलने घरच्यांना खूप समजावलं की माधुरी अजून लहान आहे, पण कुणीच त्याचं ऐकलं नाही आणि शेवटी त्याचं माधुरीशी लग्न लावून दिलं, जी त्याच्या वहिनी सरिता हिची धाकटी बहीण होती. लग्नानंतर जेव्हा सुनील आपल्या खोलीत गेला तेव्हा माधुरी नववधूसारखी गोंडस कपड्यांमध्ये सजलेली पलंगावर बसून आपली बोटं मुरगळत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखी निरावस्था दिसत होती. सुनील हळूच तिच्याजवळ गेला आणि तिच्याजवळ बसला आणि जसजसा त्याने माधुरीच्या मखमली गुलाबी ओठांवर बोट फिरवायला सुरुवात केली तसतशी माधुरीने त्याचा हात झटकून दिला आणि घाबरून म्हणाली, हात मागे घ्या आपले. सुनील म्हणाला, का ग, का मागे घ्यायचा? शेवटी लग्न झालंय आपलं आणि आज आपली पहिली रात्र आहे. माधुरी म्हणाली, हो, लग्न झालंय ते ठीक आहे, पण म्हणून असं काही तुम्ही करू शकत नाही. सुनीलने थोडा चिडून विचारलं, म्हणजे काय असं काही? असं काही म्हणजे काय म्हणायचंय तुला? लग्नाच्या वेळी तर तू स्टेजवर खूप खुश होतीस, एवढा शौक होता ना लग्नाचा. मग आज ही पहिली रात्र आहे, अनुभव तर घ्यावाच लागेल. आज मी तुला असं काही दाखवणार की तुझं भानच हरवून जाईल. हे ऐकून माधुरी घाबरून पलंगाच्या मागे सरकली आणि म्हणाली, मला असं बेशरमपणा बिलकुल आवडत नाही, म्हणूनच माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्नही करू नका. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये इतका घाबरलेला भाव होता की तो पाहून सुनीलच्या डोळ्यात शरारती चमक उमटली. माधुरीच्या हे लक्षात आलं आणि सुनील काही बोलेल किंवा तिच्या जवळ पुन्हा जाईल त्याआधीच ती घाबरून बेडपासून उठून उभा राहिली. माधुरी उठताच सुनीलही तिच्यासोबत उभा राहिला आणि तिचा हात पकडत म्हणाला, आज तर बेशर्मीची सगळी सीमा पार होणार आहे. बेशरमपणा होणारच ना माझी जान. तू पण इतकी घाबरतेस का ग? तुला माहित नाही का लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोसोबत काय काय करतो? माधुरी म्हणाली, मला लहान समजू नका, मला सगळं माहित आहे लग्नाच्या रात्री काय होतं ते. माधुरीचं उत्तर ऐकून सुनील थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, असं का? बरं सांग बरं, काय माहित आहे तुला सुहागरातीबद्दल? पण माधुरीचं पुढचं उत्तर ऐकून सुनीलला समजलं की तिला खरंच काही कळत नाही. माधुरी म्हणाली, लग्नानंतर नवरा आपल्या बायकोला सुंदर आणि महागडे गिफ्ट देतो, त्यानंतर एक मोठं भाषण देतो की माझ्या आई वडिलांची काळजी घे, त्यांची सेवा कर, त्यांच्याशी वाईट वागू नको, वगैरे वगैरे. सुनील हसत म्हणाला, पण हे सगळं तर तुला आधीच माहीत आहे, त्यामुळे मला वाटत नाही की तुला शिकवायची काही गरज आहे. हे सगळं तर तू स्वतःच मॅनेज करू शकशील, नाही का? तेव्हा माधुरी म्हणाली, हो, हे सगळं तर मी स्वतःच मॅनेज करू शकेन, पण मला हेही माहीत आहे की सासऱ्यांना कंट्रोल करायला काय काय करावं लागतं. हे ऐकून सुनील थोडा थक्क झाला आणि म्हणाला, वा, छान आहे ग, म्हणजे हे सगळं तुला आधीच माहीत आहे तर. पण मग त्यानंतर काय होतं? माधुरी म्हणाली, बस, त्यानंतर लाईट बंद होते आणि मग सकाळ होते. सुनील हसून म्हणाला, बस बस, एवढंच होतं का? माधुरी म्हणाली, हो, आणि काय? मी फक्त सिनेमात आणि टीव्ही मालिकांमध्ये इतकंच पाहिलंय. नवरा नवरी लग्नाच्या तयारीत इतके दमलेले असतात की लाईट बंद होताच झोपी जातात आणि मग सकाळी जेव्हा सूर्य वर येतो तेव्हा त्यांची झोप पूर्ण होते. हे ऐकून सुनील काही क्षण माधुरीकडे निरखून बघत राहिला. त्याच्या त्या नजरांनी माधुरी थोडीशी गोंधळून गेली. तेव्हा सुनील तिच्या अगदी जवळ गेला आणि हळूच तिच्या कानात कुजबुजला, मिस माधुरी, खरी मजा तर लाईट बंद केल्यावरच सुरू होते. हे ऐकताच माधुरीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. तेव्हा सुनील म्हणाला, अगं, आधी तू कपडे तरी बदल माझ्या छोट्याशा जानू, मग मी तुला सगळं डिटेलमध्ये समजावतो. सुनीलने हळूच माधुरीच्या गालावर चिमटा घेत हे बोललं. त्यामुळे ती थोडीशी घाबरली, पण नंतर ती अलमारीजवळ जाऊन एक साधा ड्रेस काढून वॉशरूममध्ये गेली. काही वेळानंतर माधुरी वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा तिचा संपूर्ण मेकअप धुतलेला होता आणि ती केस बांधण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा सुनील म्हणाला, माधुरी, तू मोकळ्या केसात फारच सुंदर दिसतेस, हे केस असेच मोकळे राहू दे. आणि मग सुनीलने तिच्या हातातून रब्बर काढून टाकला आणि तिचा हात पकडून तिला थेट पलंगावर आणून बसवलं. त्यावेळी खोलीत फक्त एका लॅम्पचा मंद प्रकाश होता, जो सुनील आणि माधुरी यांच्यात एक शांत अंतर ठेवून उजळत होता. सुनील म्हणाला, हां, तर मिस माधुरी, आता लाईट बंद करू का? हे ऐकून माधुरी थोडीशी घाबरली आणि म्हणाली, अरे नाही नाही, मला खूप भीती वाटते. तेव्हा सुनील हसत म्हणाला, अजूनही भीती वाटते का ग माझी? मी अजून काही केले नाही आणि तुला भीती वाटते? मग जेव्हा खरंच काही करू तेव्हा तर तुझ्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यापर्यंत जाईल. अगं, लग्न बिग्न हे काही गोट्या पटाट्यांचा खेळ नाही. एका मुलीला लग्नानंतर खूप काही सहन करावं लागतं. माधुरी ही सुनीलची बायको होती, पण त्याचं तिच्यासोबत काहीही गैरवर्तन करण्याचा हेतू नव्हता.
तो फक्त तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, जिथे बहुतेक वेळा नवरा पहिल्या रात्री आपल्या पत्नीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतो, तिथे सुनील मात्र उलटच करत होता. तो तिला नात्याची भीती दाखवून घाबरवत होता, कारण त्याला हे दाखवायचं होतं की त्याच्या घरच्यांनी घेतलेला निर्णय एका घरातल्या 2 बहिणींशी आपल्या 2 मुलांचं लग्न लावणं चुकीचं होतं. खरं तर झालं असं होतं की सुनीलच्या घरच्यांनी त्यांच्या 2 मुलांसाठी एकाच घरातल्या मुली निवडल्या होत्या. एकाच दिवशी 2 भावांची आणि त्या 2 बहिणींची लग्न झाली. सुनील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होता, म्हणून त्याच्या आईवडिलांनी दोन्ही लग्न एकाच वेळेस करून खर्च बचत करून उरलेल्या पैशात 2 मुलांना हनीमूनला पाठवायचं ठरवलं होतं. त्यांची आर्थिक दृष्टिकोनातून योजना चुकली नव्हती, पण सुनीलचा रागही रास्तच होता, कारण त्यांच्यामध्ये माधुरीचं वय अजून लग्नासाठी योग्य नव्हतं. म्हणूनच सुनील माधुरीला घाबरून आपल्या आईवडिलांच्या निर्णयाला चूक सिद्ध करू इच्छित होता. आणि सुनीलचं वागणं पाहून माधुरी खरंच एवढी घाबरली होती की तिच्या चेहऱ्यावरचे सगळे रंग सोडून गेले होते. माधुरी थरथरत म्हणाली, अरे नाही नाही, प्लीज लाईट बंद करू नका, मला अंधारात खूप भीती वाटते. तेव्हा सुनीलने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि म्हणाला, माधुरी माझी जान, असं कसं होईल ग? लाईट तर बंद करावीच लागेल. शेवटी तुला पण समजेल की लाईट बंद झाल्यावर खरी गोष्ट सुरू होते आणि लग्न म्हणजे काय ते समजलं पाहिजे. खूप शौक होता ना लग्नाचा, छान छान कपडे, दागदागिने, महागडे गिफ्ट्स, ऐकायला किती छान वाटतं ना, पण खऱ्या लग्नाचं सत्य वेगळंच असतं आणि ते सत्य आज मी तुला दाखवणार आहे. असं म्हणत सुनीलने लॅम्प बंद केला आणि जोरात माधुरीच्या मनगटाला धरून तिला आपल्याजवळ ओढून घेतलं. जसं सुनीलने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं तशी माधुरी जोरात किंचाळली आणि सुनीलपासून दूर जाऊन उभी राहिली. माधुरीने पटकन लॅम्प ऑन केला आणि रडत म्हणाली, मला माझ्या ताईकडे जायचं आहे. ती खरंच खूप घाबरली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू झळकत होते. आता सुनीलचा उद्देश पूर्ण झाला होता, कारण तो खरं तर माधुरीला फक्त घाबरवू इच्छित होता. सुनील म्हणाला, पटकन बेडवर येऊन झोप. आतापर्यंत मी सगळं प्रेमाने करत होतो, पण जर तू ऐकलं नाहीस तर मला थोडंसं कठोर व्हावं लागेल. असं म्हणत यावेळी सुनीलने अधिक जोरात तिला ओढलं. पण माधुरी क्षणात उभी राहिली आणि एकदाही मागे वळून न पाहता खोलीतून बाहेर निघून गेली. ती बाहेर जाऊन तिच्या बहिणीच्या खोलीचं दार जोरजोरात वाजवायला लागली आणि सुनीलच्या चेहऱ्यावर एक अशी स्मित रेषा उमटली जसं त्याने वर्ल्ड कपच जिंकलं असावं. सुनील मनातच पुटपुटला, दिवाकर भाऊ, खूपच आवड होती ना तुम्हाला लग्नाची, थोडीशी मदत केली असती माझी तर तुमचं काय बिघडलं असतं. आता बघतोच तुम्ही तुमची पहिली रात्र कशी साजरी करता ते. दार ठोठावल्याचा आवाज फक्त दिवाकर आणि सरिता यांच्या खोलीपुरता मर्यादित राहिला नाही, तर सुनीलच्या आईवडिलांचं दार सुद्धा उघडून गेलं. माधुरी तिच्या ताईच्या कुशीत चिरून जोरजोरात रडू लागली आणि सतत एकच गोष्ट म्हणत होती, ताई मला तुमच्यासोबत झोपायचं आहे. हे ऐकताच दिवाकरचं तोंड आश्चर्याने उघडं राहिलं, तर सुनील मात्र आपल्या खोलीच्या दारात उभा राहून हे सगळं बघत मजा घेत होता. माधुरीच्या अचानक रडण्यामुळे सरिता पण खूपच चिंतेत पडली. तिने विचारलं, काय झालं माधुरी, असं का रडत आलीस? माधुरी म्हणाली, ताई मी सुनीलच्या खोलीत नाही जाणार, मला तुमच्यासोबतच झोपायचं आहे. हे ऐकून दिवाकरच्या कपाळावर आट्या उमटल्या आणि सरिता कारण विचारू लागली, पण माधुरी काय सांगणार सगळ्यांसमोर. म्हणून काहीही न सांगता ती ताईच्या खोलीत गेली आणि बेडवर बसली. तेव्हा सुनीलची आई म्हणाली, सुनील काय झालं हिला अचानक? लग्नात तर ती खूप खुश दिसत होती. सुनील थोडं उपहासाने हसत म्हणाला, खूप शौक होता ना तुम्हाला लहान मुलीशी लग्न लावून द्यायचा. आता बघा तिचं हे वागणं, मी फक्त हातच धरला आणि हिने तर गोंधळच घातला. आता सांभाळा तुम्हीच, तुमची लहानशी सून. असं म्हणत सुनील आपल्या खोलीत परतला आणि बेडवर पाय पसरून मस्त झोपायला गेला. त्याने एक दीर्घ निश्वास घेतला आणि डोळे मिटायला लागला, पण तो झोपेच्या आधीच हरवून गेला असता. तेवढ्यात त्याचा मोठा भाऊ दिवाकर रागाने अंगावर थैथयत सुनीलच्या खोलीत आला. त्याने आपली उशी जोरात बेडवर फेकली आणि रागाने ताडकन बेडवर बसला. सुनीलने डोळे उघडून भावाकडे पाहिलं तर दिवाकर म्हणाला, आपल्या बायकोशी थोडं प्रेमाने वागू शकला असतास ना. सुनील म्हणाला, भाऊ मी फक्त तिचा हातच धरला होता, आता हातही धरायचा नाही का? मग आमची सुहागरात कशी साजरी करायची होती? पण मला काय माहीत, फक्त हात धरल्यावरच ती पोरगी एवढा गोंधळ घालेल. दिवाकरने चिडून म्हटलं, तुझ्यामुळे माझी सुहागरात पण बर्बाद झाली आहे. हे ऐकून सुनीलने निसंकोचपणे उत्तर दिलं, भाऊ आता त्यात माझा काय दोष आहे? मी काय केलं? एका 1708 साली न समजणाऱ्या गोंधळलेल्या मुलीला नवरी बनवून माझ्या खोलीत बसवून द्याल तर असंच होणार ना. त्या मुलीला ना अक्कल आहे ना समज. तिला फक्त हे माहीत आहे की लग्न म्हणजे महागडे कपडे, महागडे गिफ्ट्स आणि दागिने.
लग्न आणि नातं म्हणजे काय हे तिला अजिबात माहीत नाही. तुमच्यासारखीच मलाही काही स्वप्न होती माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून एका एवढ्या लहान मुलीशी माझं लग्न लावून सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. त्यामुळे फक्त तुमचीच नाही तर माझी देखील सुहागरात बर्बाद झाली आहे. म्हणून आता तुम्ही देखील माझ्यासारखी चादर ओढून झोपा. असं म्हणून सुनीलने लॅम्प बंद केला आणि झोपायला वळला. पण दिवाकरला आता अजिबात झोप लागत नव्हती. तो अधूनमधून कूस बदलत होता. सुनील म्हणाला, भाऊ प्लीज आता तुम्हीही झोपा आणि मलाही झोपू द्या. दिवाकर वैतागून म्हणाला, तुला झोप लागते मूर्ख कुठला. जर तू तुझ्या बायकोला थोडा वेळ दिला असता तर निदान माझी तरी पहिली रात्र वाचली असती. हे ऐकून सुनीलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि तो मनातच म्हणू लागला, भाऊ हेच व्हायचं होतं तुमच्यासोबत. मी किती वेळा विनवण्या केल्या की मला एवढ्या लहान मुलीशी लग्न नको आहे, पण तुम्ही पण ऐकलं नाही. म्हणून आता करा मजा. तुमच्या बायकोशिवाय तुमची सुहागरात साजरी करा. आज तुम्हाला पण कळेल की मजबुरी म्हणजे काय. ही तर फक्त सुरुवात आहे भाऊ, फक्त आजचीच नाही, आता तुमची प्रत्येक रात्र बर्बाद होणार आहे. कारण ही निरागस मुलगी एवढी घाबरवेन की ही मुलगी रोज आमच्या खोलीऐवजी तुमच्या खोलीतच येऊन झोपेल आणि मग तुम्ही माझ्यासोबतच इथे झोपत राहाल. आता सुनीलने ठरवून टाकलं होतं. आपल्या आईवडिलांनी घेतलेला एका घरातून 2 मुलीचा निर्णय किती चुकीचा होता हे तो त्यांना अशा पद्धतीने दाखवून देईल की पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत कोणीही अशी चूक करणार नाही. सकाळ झाली. सरिता आणि माधुरी दोघी बहिणी एकत्र खोलीबाहेर आल्या. तेवढ्यात त्यांची सासू आई आधीच नाश्ता तयार करून टेबलवर छानपैकी सजवून ठेवला होता. टेबलवर सगळे खुश होऊन नाश्ता करत होते. पण सुनीलचा मोठा भाऊ दिवाकर मात्र फारच नाराज दिसत होता. तो सारखा आपल्या बायकोकडे सरिताकडे कटाक्ष टाकत होता आणि बिचारी सरिता नजर चुकवत डोळ्यांच्या इशाऱ्याने म्हणत होती, पण दिवाकर माझा काय दोष आहे. दुसरीकडे माधुरीने सुनीलकडे नजर टाकली की सुनील तिला सरळ घुरळून पाहत असे आणि मग घाबरून ती लगेच आपली नजर खाली करायची. सुनील अजूनही माधुरीच्या मनात भीती टिकवून ठेवू इच्छित होता, जेणेकरून ती त्याच्या जवळ येण्याचा किंवा त्याच्या खोलीत परतण्याचा विचारही करणार नाही. सुनील मनात फार खुश होता, कारण आता माधुरी त्याच्या खोलीत येणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. ती तर दिवसभर आपल्या बहिणीच्या खोलीतच बसून होती आणि दिवाकर मात्र संपूर्ण दिवस लॉनमध्ये एकटाच फिरत होता. मनात हाच विचार करत होता, कधीतरी माझी बायको माझ्यासोबत काही वेळ घालवेल. पण सुनील मात्र दिवसभर मस्त मूडमध्ये होता. कधी आरामात खोलीत तर कधी बाहेर आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला. संध्याकाळी दोन्ही सुना म्हणजे सरिता आणि माधुरी यांचा मुहदिकाईचा कार्यक्रम होता आणि तोही खूप छान पार पडला. पण दिवाकरच्या चेहऱ्यावर मात्र नाराजीचे 12च वाजले होते आणि हे बघून सुनीलला हसू आवरेना. माधुरी त्याच्या जवळ बसली होती. सुनीलने तिचा हात पकडला आणि तिचा हात जोरात दाबत तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला, बाळा काल तू वाचलीस, पण आज काय करणार. किती दिवस टाळशील मला. शेवटी तुला माझ्याच खोलीत यावं लागेल. आणि आज तर तू खूपच गोड दिसतेस. आज तर तुला खाऊनच टाकेन की काय. माधुरी गपचूप बेमानाने त्याच्या बाजूला बसली होती. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की कालची सगळी शरारत एका रात्रीत संपून गेली आहे. ती पुन्हा पुन्हा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण सुनील तिला सोडतच नव्हता. शेवटी कार्यक्रम संपल्यावर कुठेतरी सुनीलने तिचा हात सोडला. त्या रात्री दिवाकरने सरिताला अगोदरच बजावलं होतं, कोणीही दरवाजा ठोठावला किंवा मोडायला आलं तरी दरवाजा उघडायचा नाही, कोणासाठीही नाही. सरिता माधुरीला समजावत होती, हे बघ माधुरी, काल रात्री तू जे केलंस ना ते योग्य नव्हतं, असं करायचं नसतं ग. पण माधुरी सरिताचे दोन्ही हात पकडून लॉजमध्ये बसली होती, अश्रूंनी डोळे भरलेले, आणि म्हणत होती, ताई मी कोणत्याही परिस्थितीत सुनीलच्या खोलीत परत जाणार नाही. मला त्याच्यापासून खूप भीती वाटते. तेव्हा सरिता तिला समजावत म्हणाली, छोटी तू सुनीलला चुकीचं समजतेस. तो खरं तर तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू जसं त्याच्याबद्दल विचार करतेस तो तसा अजिबात नाही. एकदा तरी बोलून तर बघ त्याच्याशी. मला खात्री आहे तो तुला काहीही वाईट बोलणार नाही. माधुरी म्हणाली, ताई तुम्हाला त्याचं खरं रूप माहीत नाही, पण मला आता सगळं समजलंय. म्हणूनच मला त्याच्याशी काहीही नको. मला प्लीज पप्पांकडे परत पाठवा. मला हे लग्न शग्न काही नको. मी पप्पांच्या घरातच खुश होते. तेव्हा सरिता म्हणाली, हे बघ छोटी, आता हे सगळं थांबवता येणार नाही. त्यावेळी तुला या लग्नाबाबत काहीही हरकत नव्हती. तूच म्हणाली होतीस की ठीक आहे मला लग्न करायचंय. सरिता बोलत होती, पण माधुरी लगेच म्हणाली, पण ताई मला कुठे माहीत होतं की लग्न असं असतं. आणि आता मी ठरवलंय, मी सुनीलच्या खोलीत परत जाणार नाही.
म्हणजे नाही. एकीकडे माधुरी आपल्या हट्टावर ठाम होती, तर दुसरीकडे दिवाकर आपल्या खोलीच्या दरवाजाजवळ उभा राहून सरिताला एकटक बघत होता. सरिता वारंवार दिवाकरकडून नजर चुकवत माधुरीचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला समजावत होती, माधुरी, असं वागायचं नसतं. सुनील तुला काहीही करणार नाही. थोडी तरी अक्कल वापर. हे काही खेळ नाही आणि तू हे लहानपणाचं वागणं आता थांबव. पण सरिताचं हे बोलणं ऐकून माधुरी रडायलाच लागली. नाही ताई, मला त्याच्या खोलीत जायचंच नाही. प्लीज तुम्ही मला पप्पांकडे परत पाठवा. मला हे लग्न शग्न नको आहे. त्यावेळी सुनील आपल्या खोलीतच होता आणि दरवाजा उघडाच होता. त्यामुळे त्यांनी ही सगळी शीन शांतपणे पाहिली. सरिताने कसं बसं तिला समजावलं आणि आपल्या खोलीत परत गेली. पण माधुरी मात्र अजिबात तयार नव्हती. ती लॉनमध्ये सोफ्यावरच बसून आपली बोटं मुरगळत होती. सुनीलबद्दल ती एवढी घाबरली होती की तिला वाटायचं, जर खोलीत परत गेली तर जणू काही तिचा श्वासच थांबेल. हे सगळं बघून सुनील मनात फार आनंदी झाला. पण त्याला हे नव्हतं जाणवलं की माधुरी खरंच इतकी घाबरेल. नंतर माधुरी हळूच खोलीत आली. एक शब्दही न बोलता तिने आपली अलमारी उघडली, एक साधा ड्रेस काढला आणि वॉशरूममध्ये चेंज करायला घेऊन गेली. सुनील तिच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करत होता. कसं ती त्याच्याशी नजर न मिळवता शांतपणे आपलं काम करत होती. वॉशरूममधून परत आल्यावरही ती अगदी साध्या लुकमध्ये होती, पण तरीही तिचं निरागस सौंदर्य सहज दिसत होतं. तिनं हळूच आपली उशी आणि ब्लँकेट उचललं आणि खोलीबाहेर जायला निघाली. सुनीलने विचारलं, कुठे चाललीस? माधुरी म्हणाली, मी बाहेर लॉनमध्ये झोपणार आहे. मला तुमच्यासोबत झोपायचं नाही. तिने जाताना खोलीचा दरवाजा सुद्धा नीट बंद केला नाही. तेव्हा सुनीलने हसत मागून म्हटलं, ठीक आहे माधुरी, जसं तुला हवं तसं कर, पण जाताना लाईट आणि दरवाजा दोन्ही बंद करून जा. माधुरीने एक शब्दही न बोलता लाईट बंद केली आणि दरवाजा लावून लॉनमध्ये झोपायला निघाली. आता माधुरी तिचा बहुतांश वेळ फक्त तिच्या ताईसोबत किंवा सुनीलच्या आईसोबतच घालवत होती. तिची आणि सासूबाईंची छान पटली होती. दोघी गप्पा मारायच्या, हसायच्या, कामात वेळ घालवायच्या. सुनीलशी ती अजिबात बोलत नव्हती. जसं सुनील ऑफिसमधून परत यायचा तसं माधुरी अगदी गप्प होऊन जायची, जणू काही तिला कोणी जकडूनच टाकलंय. सरिता मात्र किचन आणि घरकामात रमली होती. पण माधुरीने कधीच किचनमध्ये पाऊल ठेवलं नव्हतं. तिला एकच गोष्ट आवडायची, सुनीलच्या आईसोबत वेळ घालवणं. सुनीलचे वडील देखील तिच्या गप्पांमुळे खुश होते. रात्री सगळे झोपल्यावर ती लॉनमधल्या सोफ्यावर झोपत असे, पण सकाळी सर्व उठायच्या आधी ती चुपचाप खोलीत जाऊन उशी टाकून यायची. पण आत अजिबात राहत नसे. दिवाकर आणि सुनीलच्या लग्नाला आता 15 दिवस झाले होते. तेव्हा एक दिवस त्यांच्या वडिलांनी सांगितलं, सर्वप्रथम दिवाकर आणि सरिता त्यांच्या हनीमूनला जातील आणि जेव्हा ते परत येतील तेव्हा सुनील आणि माधुरी. हे ऐकून दिवाकर आणि सरिता तर खूप खुश झाले होते, पण माधुरी मात्र खूप उदास झाली होती. तिने पुन्हा पुन्हा एकदा आपल्या ताईसमोर रडायला सुरुवात केली आणि म्हणाली, ताई, तुम्ही मला इथे एकटीला सोडून का जाताय? प्लीज मला पण तुमच्यासोबत घेऊन चला ना. मी तुमच्यासोबतच फिरून येते. मला सुनीलसोबत हनीमूनला अजिबात जायचं नाही. बऱ्याच समजुतीनंतर सरिताने कसंबसं तिला शांत केलं आणि मग दिवाकर आणि सरिता हनीमूनसाठी निघून गेले. आता झालं असं होतं की माधुरी दररोज रात्री सरिताच्या खोलीत जाऊन झोपायची. पण आता सुनीलच्या मनात माधुरीसाठी हळूहळू काहीतरी उमटायला लागलं होतं. शेवटी ती त्याची बायकोच होती. सुरुवातीला सुनीलने फक्त आपल्या घरच्यांच्या चुकीच्या निर्णयाला ठामपणे दाखवून देण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं. पण आता त्याचं मनही त्याच्या भावना ऐकायला लागलं होतं. पण त्याला वाटायला लागलं की माधुरी त्याच्यासोबत असावी, बोलावी, हसावी. पण त्याने स्वतःच माधुरीच्या मनात एवढी भीती भरली होती की ती त्याच्याजवळ येणं दूरच, त्याला पाहिलं की ती घाबरायची. एका रात्री सुनीलला झोपच येत नव्हती. तो विचार करत होता, मला माझ्या वागण्याबद्दल माधुरीची माफी मागावी लागेल. ती माझ्या केवळ खोलीतच नाही तर माझ्या हृदयातही तिचं स्थान आहे आणि जसा प्रत्येक पत्नीचा आदर केला जातो तसं मला तिच्याशी प्रेमाने, समजुतीने वागायला हवं. आता जे झालं ते झालं, असा विचार करत तो खोलीबाहेर आला आणि दिवाकरच्या खोलीकडे निघाला, कारण आता माधुरी तिथेच झोपायची. त्याने दरवाजाचं लॉक फिरवलं, पण ते आतून बंद होतं. मग त्याने हळूच दारावर टकटक केली. आतून काहीही आवाज आला नाही. परत एकदा त्याने हळूच टकटक केली, पण अजूनही शांतता. मग त्याने खोलीच्या खिडकीतून आत डोकावलं आणि पाहतं तर काय, माधुरी शांत झोपलेली होती. तिचे केस वाऱ्याने चेहऱ्यावर उडत होते आणि त्या निरागस चेहऱ्यावर एक शांत हास्य होतं. कालपर्यंत जिच्या डोळ्यात त्याच्याविषयी भीती होती, आज तीच व्यक्ती त्याला सुंदर वाटत होती. किंवा खरं तर त्याच्या नजरेतच आता बदल झाला होता. त्याने मनात म्हटलं, बस आता पुरे झालं. मी माधुरीपासून जास्त काळ लांब राहू नाही शकत.
माझा रागही आता शांत झाला आहे. मी हे नातं पुन्हा उभं करायचं ठरवलं आहे. दिवाकर आणि सरिता हनीमूनला जाऊन 8 दिवस झाले होते आणि अजून 8 दिवस बाकी होते. त्यानंतर सुनील आणि माधुरीचं हनीमून होतं. त्याला वाटत होतं त्याआधीच माधुरीशी मैत्री करायला हवी. त्याने हळूच खिडकीची काच ठोठावली आणि म्हणाला, उठ माधुरी, उठ. त्याला हेही भीती वाटत होती की आई वडिलांपर्यंत आवाज पोहोचू नये. खूप प्रयत्नानंतर माधुरीने डोळे उघडले. ती अजूनही अर्धवट झोपेतच होती. तिने सुनीलला खिडकीपाशी उभा पाहिलं आणि हळूच आली. आता काय झालं? तुम्ही इथे का आलात? सुनील म्हणाला, माधुरी, हे सगळं काय तमाशा चालवलायस तू? चल आता माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. पण माधुरीला खोलीत बोलवल्यावर ती खूप घाबरून गेली. ती घाबरून म्हणाली, नाही, मला नाही यायचं. मी इथेच ठीक आहे. तेव्हा सुनील म्हणाला, अच्छा बाबा, सॉरी माधुरी, मी आता तुझ्याशी कोणतीही शरारत करणार नाही. फक्त माझ्यासोबत खोलीत चल. पण माधुरीने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, कदापि नाही, मी तुमच्या खोलीत येणार नाही. आणि सुनील परत आपल्या खोलीत जाऊन स्वतःच्या चुकीवर पश्चाताप करायला लागला. तो मनातच म्हणू लागला, वा सुनील, तू तर मस्त आपल्या पायावरच कुऱ्हाड मारली आहेस. आता पहा, माधुरी दररोज दरवाजा आणि खिडकी बंद करून झोपते आणि फक्त जेवताना ती माझ्याजवळ येते. आणि तेही कारण की आई बाबा समोर असतात. जसेच माधुरी जेवायला टेबलवर बसायची, सुनील देखील मुद्दामच तिच्या बाजूची खुर्ची पकडायचा. पूर्वी ती आपल्या ताईसोबत बसायची. एके दिवशी सुनील म्हणाला, माधुरी, माझ्या ताटात थोडं भात वाढ ना. माधुरीने त्याच्या ताटात पुलाव वाढला. तेवढ्यात सुनीलने आपला पाय तिच्या पायावर ठेवला. तेव्हा ती जोरात किंचाळली. आई बाबा दोघंही एकदम सुनीलकडे पाहू लागले. सुनीलनेही एक नजर माधुरीकडे टाकली. माधुरी पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागली होती. पण सुनीलने जाणीवपूर्वक अजून जोरात पाय दाबायला सुरुवात केली. माधुरी जितकं पाय मागे खेचायची, सुनील तितकाच पुढे करत होता. त्या घाबरवणाऱ्या वागण्यामुळे माधुरी इतकी नर्वस झाली की तिला नीट जेवणही घासभर घालवत नव्हतं. सरिता हनीमूनला गेल्यानंतर सगळी जबाबदारी माधुरीवर आली होती. ती सासूबाईंना विचारून विचारून सगळी कामं करत होती. स्वयंपाक, घरकाम, पण तरीही जेवण छान बनायचं. त्या रात्री जेव्हा सगळे लॉनमध्ये बसले होते, माधुरी किचनमध्ये भांडी धुत होती. सुनील तिथे शांतपणे आला. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली आणि ग्लासमध्ये ओतलं आणि प्यायला लागला. माधुरीचं लक्ष भांड्यामध्येच होतं. तेवढ्यात सुनील तिच्या मागून गेला आणि तिला मागून मिठीत घेतलं. माधुरीने चिडून मागे वळून पाहिलं. तेव्हा सुनीलने आपलं डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं आणि म्हणाला, माधुरी, तू माझ्यापासून इतकी दूर का पळतेस? शेवटी मी तुझा नवरा आहे. माधुरीने रागानेच म्हटलं. सुनील प्लीज, मला सोडा. सुनील म्हणाला, आज रात्री कोणतीही चर्चा नको. फक्त माझ्या खोलीत ये. उद्या दिवाकर भाऊ आणि सरिता वहिनी परत येणार आहेत आणि मग तुला माझ्यासोबत हनीमूनला यावंच लागेल. आणि लक्षात ठेव माधुरी, हनीमूनवर मी तुला एक एक गोष्टीचा हिशेब चुकता करीन. हे ऐकताच माधुरी जोरात किंचाळली. तेव्हा सुनीलने लगेच तिला सोडलं. माधुरीच्या किंकाळीचा आवाज ऐकून आई बाबा लगेच किचनमध्ये आले आणि विचारलं, काय झालं ग माधुरी? माधुरी पटकन म्हणाली, आई, इकडे फार मोठा किडा होता. किडा म्हणजे मोठा किडा, कदाचित कॉक्रोचच. आई म्हणाली, अगं बाळा, कुठे आहे कॉक्रोच? माधुरी म्हणाली, आई, आत्ताच इथे शेल्फवर होतं, पण आता कुठे गेलं कोणास ठाऊक. सुनीलला कळून चुकलं की माधुरीने केवळ त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी ही कहाणी रचली. तो रागाने आपल्या खोलीत गेला आणि मनातच म्हणू लागला, काय यार, मी दरवेळी तिच्याशी काहीतरी चुकीचंच का करत जातो? मी फक्त माधुरीशी मैत्री करायला गेलो होतो, पण पुन्हा तिला चिडवूनच परत आलो. लग्नाला 1 महिना होऊन गेला होता, पण माधुरी अजूनही सुनीलच्या मनात मावलेली नव्हती. ना ती त्याचं बोलणं ऐकायला तयार होती. दुसऱ्या दिवशी दिवाकर आणि सरिता हनीमूनवरून परतले. त्यामुळे माधुरीला परत लॉनमध्ये झोपावं लागलं. सगळे झोपल्यावर माधुरी नेहमीप्रमाणे आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपायला आली. तेवढ्यात सुनील दबकत खोलीबाहेर आला. त्याने माधुरीचं मनगट पकडलं आणि म्हणाला, माधुरी, कोणतीही चर्चा न करता गपचूप माझ्यासोबत चल खोलीत. माधुरी घाबरून म्हणाली, मी तुम्हाला सांगितलंय ना, मी तुमच्या खोलीत येणार नाही आणि जर जबरदस्ती केली तर मी जोरात किंचाळेन. तेव्हा सुनीलने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि कुजबुजला. ठीक आहे, ओरड जितकं ओरडायचंय, मन मोकळेपणाने ओरड, असं म्हणून सुनील जबरदस्तीने तिला खोलीत घेऊन गेला. लाईट बंद केली आणि तिला बेडपर्यंत नेऊ लागला. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दिवाकर बाहेरून आईच्या खोलीचं दार ठोठावत होता. आईने दरवाजा उघडल्यानंतर दिवाकर म्हणाला, आई, सरिताची तब्येत फारच खराब झाली आहे. कृपया एकदा बघ ना. दिवाकरच्या घाबरलेल्या आवाजाने सुनीलने माधुरीला सोडलं आणि माधुरी देखील सुटताच खोलीबाहेर निघून गेली. सरिताला खूप उलट्या होत होत्या. तिची अवस्था फारच वाईट होती. ते बघून माधुरी देखील घाबरली होती. आईने तिला सांगितलं, बाळा, पटकन जाऊन आपल्या ताईसाठी लिंबू पाणी करून आण. माधुरी तात्काळ किचनमध्ये गेली आणि लिंबू पाणी तयार करून आणलं.
लिंबू पाणी प्यायल्यावर उलट्या थांबल्या. नंतर दिवाकर सरिताला डॉक्टरकडे घेऊन गेला. तिथे कळलं की सरिता आई होणार आहे. पण डॉक्टरांनी तिला पूर्ण बेड रेस्ट सांगितलं होतं, कारण ती फार अशक्त होती. सुनीलच्या मनात मिसळलेली भावना, एकीकडे आनंद की तो काका होणार होता आणि दुसरीकडे निराशा, कारण त्याचा आणि माधुरीचं हनीमून रद्द झालं होतं. आता घरातल्या सर्व जबाबदाऱ्या माधुरीवरच आल्या होत्या. ताईची काळजी, वेळेवर औषधं, जेवण, घरकाम सगळं तीच करत होती. इतक्या लहान वयात इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना माधुरी थकून जात होती आणि ते पाहून सुनीलला तिची दया येऊ लागली. ते पाहून सुनीलच्या मनात अपराध गंड तयार होऊ लागला. किती चुकीचं वागलो मी हिच्याशी. आता तरी काहीतरी बदलायला हवं. एक दिवस माधुरी उशी घेऊन सोफ्यावर झोपायला जात होती. तेव्हा सुनील तिला म्हणाला, ऐक माधुरी, मी काहीही करणार नाही, तुला हातही लावणार नाही. फक्त इथे खोलीत ये, इथे शांतपणे झोप. मी खरंच कोणतीही शरारत करणार नाही. माधुरीने विचारलं, पण तुम्ही लाईट बंद करणार नाही ना? सुनील म्हणाला, नाही, लाईट पण बंद करणार नाही. आता सुनील किचनमध्येही तिला मदत करायला लागला होता. एक दिवस तो म्हणाला, माधुरी, एक विचारू का? तू माझ्याशी मैत्री करशील? माधुरीने त्याच्याकडे सरळ बघितलं आणि शांतपणे उत्तर दिलं, नाही, मला तुमच्याशी मैत्री करायची नाही. तुम्ही चांगली माणूस नाही आहात. माधुरीचं हे वाक्य ऐकून सुनील थबकला. तो म्हणाला, का ग माधुरी, मी चांगला माणूस नाही का? आता तर मी तुझी मदतही करतो आहे. माधुरी म्हणाली, तुम्ही मदत तर करता, पण तरीही मला तुमच्यापासून भीती वाटते. सुनील म्हणाला, हे बघ माधुरी, आता तुला माझ्यापासून भीती वाटणार नाही, कारण आता मी तुझा मित्र होणार आहे. माधुरीच्या डोळ्यात अजूनही जुन्या दिवसांची सावली होती. ती म्हणाली, पण तुम्ही मला जोरात तुमच्याकडे खेचून नाही ना घेणार? तुम्हाला काय माहितीये, त्या दिवशी मला वाटलं माझा श्वासच थांबेल. सुनील म्हणाला, नाही माधुरी, अजिबात नाही, फक्त तू माझ्याशी मैत्री कर. माधुरी म्हणाली, आणि तुम्ही माझ्याजवळ येणार देखील नाही, हो ना? सुनील हसून म्हणाला, नाही, जोपर्यंत तू नाही म्हणशील तोपर्यंत मी तुझ्या जवळही येणार नाही. मोठ्या धाडसाने आणि हळूहळू विश्वास निर्माण करत माधुरीने सुनीलचा हात धरला आणि त्यांच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू झाला. आता ती सुनीलशी मनमोकळेपणाने बोलू लागली होती. कधी कधी तो काही विनोद करत असे आणि ती त्यावर स्वतःहून हसायला लागे. रात्री सगळं काम आटोपून मोकळी झाल्यावर सुनील तिला बाईकवर फिरायला नेई आणि तिची आवडती आईस्क्रीम खाऊ घाले. माधुरी खूप खुश असायची आणि सुनीलच्या मनात सतत एकच भावना असायच्या, माधुरी एक अत्यंत सुंदर मनाची मुलगी आहे आणि माझ्या चुकीमुळे तिला खूप सहन करावं लागलं. सहजपणे 9 महिने उलटून गेले. एक दिवस अचानक सरिताला तीव्र वेदना होऊ लागल्या, पण सुनीलची आई तेव्हा आजारी होती, म्हणून दिवाकर आणि सरिता त्यांच्यासोबत सुनील आणि माधुरी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये यावं लागलं. सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती, मुलगा होईल की मुलगी. पण डॉक्टर बाहेर आले आणि जे म्हणाले त्यांनी सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मिस्टर दिवाकर, तुम्हाला मुलगा झाला आहे, पण आम्ही तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही. संपूर्ण शांतता पसरली. सगळं थांबलं. कोणाला विश्वासच बसत नव्हता. दिवाकर तर श्वास घेणंही विसरला होता. माधुरी गोंधळलेली, रडवलेली. दिवाकर डॉक्टरांना विचारू लागला, डॉक्टर, असं अचानक काय झालं? ती तर ठीक होती. डॉक्टर म्हणाले, तिची बीपी अचानक खूप वाढली. आम्ही दोघांनाही वाचवायचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही फक्त बाळाला वाचवू शकलो. हसतं खेळतं कुटुंब एका क्षणातच शोकात बुडालं. दिवाकर आणि माधुरी दोघांचं रडणं म्हणजे आभाळ फाटल्यासारखं होतं. आज सुनीलने पहिल्यांदाच आपल्या भावाला एवढं फुटफुटून रडताना पाहिलं होतं. तो स्वतः गोंधळलेला होता. एका बाजूला तो दिवाकरला सावरण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूला माधुरीला धीर देत होता. जेव्हा त्याने हे सगळं आईवडिलांना सांगितलं तेव्हा त्यांना देखील धक्का बसला. आई बाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण तोपर्यंत बाळ नर्सकडेच होतं. सुनील फक्त भावासाठी आणि माधुरीसाठी धावत होता. आई पोहोचल्यावर माधुरी त्यांच्या कुशीत रडत रडत कोसळली आणि जेव्हा ही बातमी सरिता आणि माधुरीच्या माहेरी पोचली तेव्हा जणू काही आसमानच कोसळलं होतं. जिच्या डोळ्यातलं काजळ पुसताना ती आई म्हणत होती, सावध जा बाळ, तीच मुलगी आता परत येणार नाही. ही भावना कोणत्याही आईबापासाठी मृत्यूपेक्षा भयंकर असते. एक असा अंधार आला होता जो घरातला सगळा उजेड घेऊन गेला होता. अगदी अवघं घरच सुन्न झालं होतं. त्या काळात सुनीलच्या घरातल्या सगळ्या आनंदावर जणू कायमचा पडदा पडला होता. सरिता गेल्यानंतर तिच्या बाळाची देखभाल देखील आता फक्त माधुरीच करत होती, पण आता ती पूर्वीसारखी नाही उरली होती. तिचं निरागस हास्य, तिचा चिवचिवाट आणि ती बालिश गोडी सगळं कुठेतरी हरवून गेलं होतं. माधुरी एकदम गप्प गप्प राहू लागली होती. दिवाकर देखील आपली पत्नी गमावून पूर्णपणे मौन झाला होता. कोणी काही विचारलं तर त्याची नजरही पाणावायची. घरात फक्त सुनीलच असा होता जो सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होता. बाकी सगळे, आई बाबा, दिवाकर, माधुरी, सगळे आपल्या आपल्या दुःखात इतके गुंतले होते की आपल्याला सावरता येत नव्हतं.
सरिताच्या मृत्यूनंतर 2 महिने उलटले. आता सुनीलच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की या 2 महिन्यात माधुरी वयाच्या कितीतरी पुढे गेली होती. रात्री सगळं आवरून ती बेडवर जाऊन पडायची. तेवढ्यात प्रथम तिच्या बहिणीचं बाळ रडायला लागायचं. मग माधुरीचं संपूर्ण रात्रीचं झोपणं बाळाला शांत करतच जायचं. प्रथम ही इतर बाळांसारखंच दिवसभर झोपायचा आणि रात्री जागा राहायचा. हे सगळं बघून सुनीलच्या मनात माधुरीसाठी खराखुरा कळवळा जागा झाला. एक दिवस तो म्हणाला, माधुरी एक काम कर, प्रथम थोड्या वेळासाठी मला दे, तोवर तू थोडा वेळ झोप, आराम कर. माधुरी थकली होती, डोळ्यात झोप भरून आलेली होती. तरीही म्हणाली, नाही नाही, त्याला मीच सांभाळू शकते, तू माझ्याशिवाय गप्पच बसत नाही. सुनील हसून म्हणाला, पण जर त्याला माझ्या हातात दिलंस तर हळूहळू त्यालाही माझी सवय होईल. एक काम कर, कदाचित त्याला भूक लागली असेल, तू त्याच्यासाठी दूध तयार कर, मी तोवर त्याला सांभाळतो. माधुरी थोड्याशा संकोचाने प्रथमला त्याच्या हातात दिलं आणि किचनमध्ये निघून गेली. दूध घेऊन आली आणि सुनील म्हणाला, माधुरी तू आता झोप, मी त्याला दूध पाजवून झोपवतो. ती म्हणाली, नाही सुनील, तुम्ही झोपा, मी नंतर झोपते. सुनील हळूच तिचा हात धरत म्हणाला, तू तुझीही काळजी घ्यायला शिक, मी इथे आहे ना, प्रथम मी सांभाळतो, तू फक्त थोडा वेळ डोळे मीट. माधुरी अजूनही म्हणाली, पण सुनील तुम्ही पण थकलाय ना, तुम्ही झोपा, मी बघते त्याला. तेव्हा सुनीलने प्रथम तिच्या हातून घेतला आणि थोडक्यात कठोर पण प्रेमळ आवाजात म्हणाला, माधुरी मी म्हटलं ना, मी बघतो, तू आता शांतपणे इथे बेडवर झोप. त्याच्या बोलण्यातली ती सावध ताकद ऐकून माधुरी काही न बोलता गेल्या गेल्या झोपून गेली. सुनील बराच वेळ प्रथमला झोपवायला लागला आणि 1 तासानंतर जेव्हा प्रथम शांत झोपला तेव्हा सुनीलने खूप काळजीपूर्वक त्याला माधुरीच्या शेजारी झोपवलं आणि स्वतःही बाजूला झोपला. माधुरीच्या चेहऱ्याकडे पाहत असताना सुनीलच्या मनात विचारांचं वादळ उसळत होतं. डोळ्यातली काळी वर्तुळं, चेहऱ्यावरची पूर्वीची झळाळी पूर्णपणे निघून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते सोज्वळ निरागस हास्यही हरवलं होतं. 18 वर्षांची ही मुलगी, जिच्या हातात अजून आयुष्यात खेळायला हवं होतं, आज घराचा आधार बनली होती. बाळाचं संगोपन, आईबाबांची सेवा, घरकाम सगळं तिच्यावर. आई आजारी राहू लागली होती. बाबा गप्प व उदास. काही दिवसांनी दिवाकरने आईबाबांना बोलावून सांगितलं, माझा मित्र दुबईमध्ये आहे, मी त्याच्यासोबत काम करायला तिकडे जायचं ठरवलंय. मी इथे राहू शकत नाही, कारण मी इथे राहिलो तर सरिताच्या आठवणी मला सतत पोखरत राहतील आणि मग इथे राहून जगायचंच वाटत नाही. हे दिवाकरने आपल्या आईबाबांना सांगितल्यावर सुनीलच्या वडिलांनी स्वतःच्याच मुलाच्या जखमांना समजून घेत त्याला दुबईला जाण्याची परवानगी दिली. 1 महिना झाला आणि दिवाकर निघून गेला. आता प्रथमची जबाबदारी सुनील आणि माधुरीवरच आली होती. काळ सरकत गेला आणि प्रथम आता 2 वर्षांचा झाला होता. एका संध्याकाळी माधुरी खूप थकली होती. ती सरळ आली आणि सुनीलच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसली. त्यावेळी सुनील लॅपटॉपवर काम करत होता. त्याने विचारलं, काय झालं माधुरी? पण काही न बोलता ती सरळ त्याच्या छातीशी बिलगली आणि फुटफुटून रडू लागली. 3 वर्षात पहिल्यांदाच माधुरी अशी रडत रडत सुनीलच्या जवळ आली होती. ती इतकी हळवी, इतकी गडद भावनांनी भरली होती की सुनीलने क्षणात लॅपटॉप बंद केला. त्याला बाजूला ठेवत माधुरीला कळवटालं, माधुरी काय झालं? स्पष्ट सांग ना. तेव्हा माधुरी म्हणाली, सुनील मी थकून गेले आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी मला असं वाटतं की मी दीदीसारखं घर सांभाळू शकत नाही. जेव्हा दीदी होती तेव्हा काहीच टेन्शन नसायचं, पण आता त्यांनी मला इथे एकटं सोडलं आहे आणि माझ्या आईवडिलांनी सुद्धा. फक्त कॉलेज सुरू झालं होतं आणि त्यांनी माझं लग्न करून टाकलं. कधी वाटतं जसं आयुष्यातले निर्णय आपल्याच हातात असतात तसं मृत्यूचंही काहीतरी नियंत्रण आपल्या हातात असतं, पण नाही, तो तर देवाच्या हातात असतो. कोणी कधी कुठे कसा जाईल हे कोणालाच माहीत नसतं. आणि आता या घरात दीदीशिवाय सर्व काही कोसळल्यासारखं वाटतं. हे बोलता बोलता ती अश्रू आवरू न शकल्याने सगळं सोडून जोरात सिंचक्याने रडू लागली. सुनीलने तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं आणि मनात विचार करत राहिला, खरंच या मुलीने खूप काही सहन केले. 18 वर्षांची मासूम मुलगी, जी डोळ्यात स्वप्न घेऊन आली होती, तिचं स्वप्न मीच भंग केलं होतं आणि आता ती जबाबदाऱ्यांमध्ये घुसमटत आहे. थोडा वेळ शांततेत गेला. मग सुनील म्हणाला, माधुरी मी एक काम करतो, आपल्या घरी एक मोलकरीण ठेवतो, तू थोडा विश्रांती घे आणि काही दिवसांसाठी तू तुझ्या आई वडिलांकडे परत जा. त्यांनाही बरं वाटेल, तुलाही थोडा मोकळेपणा मिळेल. काही दिवसातच सुनीलने एक विश्वसनीय मोलकरीण ठेवली आणि मग तो माधुरीला आणि प्रथमला तिच्या माहेरी सोडून आला. आई वडिलांनी दोघांनाही पाहिल्यावर आनंदाश्रूंनी त्यांना मिठीत घेतलं. प्रथमला आपल्या मांडीवर घेऊन खेळवू लागले. माधुरीच्या चेहऱ्यावर देखील हळूहळू शांततेचा श्वास परत येऊ लागला. एक दिवस बोलता बोलता आईने विचारलं, माधुरी आता प्रथम 2 वर्षांचा झाला आहे, म्हणून आता तुझ्या कुटुंबाबद्दल पुढे विचार करायला हवा. तेव्हा माधुरी म्हणाली, आई मी कित्येक वेळा सुनीलच्या छातीवर डोकं टेकवले, पण मूल व्हायचं की नाही
हे तर देवाच्या हातात असतं ना. आता त्यात मी काय करू? आईने कपाळावर हात मारत हळू आवाजात कुजबुजली. चूक तुझी नाही ग माधुरी, चूक त्यावेळी सगळ्यांचीच होती. बाळा, चूक तर आमचीच आहे, ज्यांनी तुझं लग्न इतक्या लहान वयात करून टाकलं आणि हेही विचारलं नाही की तुला पती पत्नीच्या नात्याचा अर्थ तरी कळतो का. माधुरीची आई स्वतःच्या चुका स्वीकारत होती, पण आई होऊन तिला स्वतःच्या मुलीशी अशा गोष्टी बोलणं जड जात होतं. म्हणूनच तिने सरिताची एक मैत्रीण काजल, तिचं लग्न ह्याच वेशीत झालं होतं, तिला घरी बोलावलं. ती म्हणाली, काजल बाळा, जर आज सरिता असती ना तर मला तुला असं अचानक बोलवावं लागलं नसतं. पण आता ती नाही आणि तू ही माझ्या मुलीसारखीच आहेस, म्हणून मी ठरवलं की ही गोष्ट मी तुझ्याकडूनच समजावून घ्यावी. कारण अशा गोष्टी आईने सांगण्याऐवजी एखादी समजूतदार मैत्रीण सांगेल तर कदाचित पोटातले काही प्रश्न उलगडतील. माधुरीचं लग्न होऊन 3 वर्ष झालीत, पण अजूनही या दोघांच्या संसाराची खरी सुरुवातच झाली नाही. काजलने मग माधुरीशी प्रेमाने समजून उपजून बोलायला सुरुवात केली. पती पत्नीच्या नात्याबद्दल सविस्तर आणि मनमोकळेपणाने समजून सांगितलं. हे ऐकताच माधुरीने कपाळावर हात मारला आणि म्हणाली, अरे देवा, म्हणजे सुनील जे म्हणायचे की खरी गोष्ट तर लाईट बंद झाल्यावरच सुरू होते, त्याचा अर्थ हा होता तर. आणि मी त्यांचं बोलणं वाईट समजून त्यांना किती वाईट बोलले. कदाचित म्हणूनच सुनील इतके नाराज होते. आणि आता ते म्हणतात की जोपर्यंत मी नाही म्हणेन तोपर्यंत माझ्याजवळ येणार नाहीत. तेव्हा काजल हसत म्हणाली, वेडी, चूक जर तुझी होती तर सुधारणं देखील तुझंच काम आहे. सुखी संसारासाठी काही गोष्टींसाठी पहिले पाऊल स्वतः टाकावे लागतात. माधुरी विचारात पडली, पण हे कसं शक्य होईल? आईंची तब्येत बरी नसते, प्रथम ही कधीही उठतो रात्री, त्याला कोण सांभाळेल? काजल म्हणाली, तू त्याचा विचार करू नकोस, प्रथम इथेच ठेव, मी आणि आंटी दोघी मिळून त्याची काळजी घेऊ. माझा मुलगा देखील त्याच्याच वयाचा आहे, दोघं खेळतील. माधुरी थोडीशी घाबरली, पण सुनील काय विचार करतील? मी प्रथमला एकटं इथे सोडून आले तर? काजल हसून म्हणाली, अगं, कुठं आयुष्यभरासाठी ठेवतेस का तू? फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. आज तुमचं नातं पुढे नेण्यासाठी पहिलं पाऊल टाक. आई आणि काजल दोघींनी खूप समजावून म्हटल्यावर माधुरीने प्रथमला आपल्या आईकडे सोपावलं आणि परत आपल्या सासरी निघाली. ती संध्याकाळीच घरी पोहोचली होती. तिने मोलकरणीच्या मदतीने सुनीलच्या आवडीनुसार संपूर्ण जेवण तयार केलं, घर थोडं सजवलं आणि स्वतःही सुंदर कपड्यात तयार झाली. तेवढ्यात सुनील घरी आला. घरातला बदललेला माहोल पाहून तो आश्चर्यचकित झाला. आज काही खास दिवस आहे का? त्याने स्वतःशीच विचार केला. आणि जेव्हा त्याची नजर माधुरीवर गेली, ती इतकी सुंदर दिसत होती की सुनील तिच्याकडून नजर हटवूच शकला नाही. माधुरीने त्याचा हात धरला आणि डायनिंग टेबलकडे नेलं. एका मागोमाग एक त्याच्या आवडीचे पदार्थ त्याच्या ताटात वाढू लागली. माधुरी, आज तुझा वाढदिवस आहे का? सुनीलने विचारलं. माधुरीने हसून नकारार्थी मान हलवली. मग इतकं सगळं कशासाठी? माझाही वाढदिवस नाही आज. माधुरी हसून म्हणाली, सुनील, आधी जेवण करा, सगळं नंतर सांगते. जेवण झाल्यावर सुनील आपल्या खोलीत गेला तर त्याच्या नजरेसमोर काहीतरी इतकं सुंदर उलगडलं की त्याचं हसूच थांबत नव्हतं. संपूर्ण खोली फुलांनी आणि कॅन्डल्सनी सजवली होती. सगळी सजावट बघता सुनीलला सगळं समजून आलं, पण तरीही माधुरीला छेडण्यासाठी तो काहीच समजलं नाही अशा आविर्भावात म्हणाला, म्हणजे आज मॅडमला कॅन्डल लाईट डिनर करायचा आहे तर? माधुरी, असं होतं तर मला सांगायचंच ना, मी तुला एखाद्या छानशा हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो. घरात इतकी तयारी करायची काय गरज होती? हे ऐकताच माधुरीने गालातल्या गालात हसत त्याच्या पाठीत एक हलका ठोसा दिला आणि म्हणाली, मिस्टर सुनील, जर फक्त कॅन्डल लाईट डिनरच करायचं असतं तर कॅन्डल्स डायनिंग टेबलवरच असत्या, या बेडरूममध्ये नाही. सुनील खोटं गोंधळलेला दाखवत म्हणाला, अरे हा, हे तर लक्षातच आलं नाही. तेवढ्यात माधुरीने पुन्हा त्याला थोडा चिडवायला हात उचलला आणि म्हणाली, खूप भोळेपणा दाखवताय ना, आत्ताच दाखवते काय करतात भोळ्या लोकांशी. पण यावेळी सुनीलने तिचा हात पकडला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. माधुरी सुद्धा हळूहळू त्याच्या मिठीत विरघळत गेली आणि त्या रात्री अखेर त्यांच्या वैवाहिक जीवनाची खरी सुरुवात झाली. पुढच्या दिवशी दोघंही इतके आनंदी होते की त्यांचं हास्य चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होतं. त्यांचं नातं आता खरंच साकार होत होतं. आई वडील आणि प्रथम देखील परत आले होते आणि आता सुनील रोज ऑफिसहून परतल्यावर माधुरी आणि प्रथमची जबाबदारी वाटून घेत होते. घरकामात मोलकरीण होती, पण बाळ सांभाळणं हे आईसाठी खूप दमवणारं असतं, हे सुनीलला आता समजत होतं. प्रथम आता माधुरीला मम्मी आणि सुनीलला पप्पा म्हणत होता. दोघंही त्याला इतकं प्रेम देत होते जणू काही तो त्यांचाच मुलगा असावा. काही महिन्यांनी दिवाकर भारतात परतला. आई बाबांनी त्यांचं दुसरं लग्न ठरवलं आणि दिवाकरची पत्नी देखील खूप चांगली स्वभावाची निघाली. एक दिवस तिने माधुरीला सांगितलं, माधुरी, प्रथम दिवाकरचा मुलगा आहे, त्यामुळे आता त्याची जबाबदारी माझी आहे. जेव्हा माधुरी म्हणाली,
वहिनी, मला तुमच्यावर विश्वास नाही असं नाही, पण प्रथम जन्मल्यापासून माझ्याजवळ आहे आणि आता आम्हाला त्याची आणि त्याला आमची इतकी सवय झाली की त्याला आमच्यापासून दूर करणं खूप कठीण आहे. प्लीज तो आमच्याकडेच राहू द्या. हे म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि तिने दिवाकर व त्याच्या पत्नीसमोर हात जोडले. दिवाकर आणि त्याच्या पत्नीने मान डोलावली आणि म्हणाले, ठीक आहे, प्रथम तुझाच आहे, पण एका अटीनुसार. माधुरीने विचारलं, कोणती अट? दिवाकर हसून म्हणाला, सरिताच्या तब्येतीमुळे तुझा आणि सुनीलचा हनीमून रद्द झाला होता. त्यानंतर जबाबदाऱ्या आणि तुम्ही दोघं आजवर एकत्र कुठे फिरायलाही गेला नाही. म्हणून आम्ही ठरवलंय, आम्ही पुन्हा दुबईला निघण्यापूर्वी तुमचं हनीमून तुम्ही साजरं करायलाच हवं. आई, बाबा आणि प्रथम आम्ही सांभाळतो. आता जा आणि नीट वेळ घालवा. हे म्हणत दिवाकरने सुनीलच्या हातात हनीमूनची तिकीटं दिली आणि अखेर तो क्षण आला. सुनील आणि माधुरी हनीमूनसाठी निघाले, एकत्र मनाने, शरीराने आणि प्रेमाने पूर्णत्वाकडे. आता त्यांच्या आयुष्यातली अंधारी पूर्ण संपली होती आणि उजाडलेली सकाळ फक्त आनंदाची होती. हो, हे खरं होतं की सरिताच्या जाण्याचं दुःख अजूनही सगळ्यांच्या मनात होतंच, पण आता त्या दुःखाने घर व्यापून टाकलेलं नव्हतं. कारण लहानग्या बाळांच्या हसण्याच्या किलबिलाटाने त्या शांत गहिऱ्या वातावरणाला पुन्हा एक नवा आनंद दिला होता. प्रथम आता घरात एकटाच खेळत नसे, त्याच्या जोडीला एक नवी गोंडस मुलगीही आली होती, दिवाकरच्या नव्या पत्नीची मुलगी. त्या दोघांच्या खेळण्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हसणं आणि गोड आवाजात गुंजत होतं. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक फार महत्वाचा धडा मिळतो. लहान वयात मुलींचं लग्न करणं योग्य नाही. किमान मुलगी एवढी समजूतदार हवी की तिला आपल्या घराचं व्यवस्थापन, पतीचं सहजीवन आणि जबाबदाऱ्या या सगळ्यांचं भान असावं. जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न लहान वयात होतं तेव्हा तिचं बालपण, निरागसता आणि स्वप्न सगळं काही तिच्यापासून हिरावलं जातं, जसं ते माधुरीकडून हिरावलं गेलं. हे तर भाग्यच होतं की तिला सुनीलसारखा समजूतदार आणि संयमी नवरा मिळाला, ज्याने तिच्या वाढत्या वयाचा सन्मान ठेवत ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार होईपर्यंत तिला वेळ दिला. पण प्रत्येक मुलीला सुनीलसारखा नवरा मिळेलच असं गृहीत धरता येत नाही. म्हणून आपल्या मुलींचं लग्न लावण्याआधी त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, शिकू द्या, समजायला वेळ द्या आणि स्वतःचं अस्तित्व ओळखायला संधी द्या. कारण आयुष्य फक्त एक लग्नाच्या विधीनं पूर्ण होत नाही, तर समजून घेण्यात, एकमेकांना स्वीकारण्यात आणि स्वतःला ओळखण्यात त्यांची पूर्तता असते.